नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। आपण आरोग्य भरती गट क आणि ड बद्दल सर्व माहितीने अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्रो, आज आपण अत्यंत महत्त्वाची माहितीने अपडेट देत आहोत की निकाल कशा प्रकारे लागेल, किती दिवस लागतील निकाल लागण्यासाठी, तसंच नॉर्मलायझेशन कसे होणार, त्यानंतर तुमची नियुक्ती आणि सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या प्रक्रिया कशा होणार त्या संदर्भात ही माहिती आहेत। 60 आणि 58 वाले मार्क असणाऱ्या उमेदवारांसाठी सुद्धा माहिती देत आहोत। शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, साधारणतः तरी 31 ते 12 डिसेंबरपर्यंत 10 डिसेंबरपर्यंत सर्व भरती प्रक्रियाचे गट क आणि डचे सर्व भरती प्रक्रिया राबविण्यात आली। सर्व शिफ्टचे पेपर झालेत, त्यामध्ये साधारणतः 2-2.5 लाख उमेदवारांनी पेपर दिले, एकत्रितपणे दिले ते गट क आणि ड। आणि त्यानंतर 15 तारखेपासून त्यांनी संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। उमेदवारांना चुकीचे प्रश्न, चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास अनुदान वगैरे आक्षेप हरकती नोंदवण्यासाठी दिनांक 18/12/2023 ते 20/12/2023 या कालावधीत ऑनलाईन लिंक खुली करण्यात येणार आहेत। आक्षेप हरकतीचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हालाकी तसं पाहण्यात झालं तर आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची कमी आहेत। आता कोरोनासारखा प्रकार वाढत चालला आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्र मनुष्यबळाची अधिक गरज असल्यामुळे ते लवकरात लवकर भरती प्रक्रियेचा निकाल लावतील। साधारणतः तरी 25-26 तारखेपर्यंत सर्व जेवढ्या हरकती आपण दिले, आक्षेप नोंदविले, त्यावर सगळे ते पडताळा करतील, सर्व तपासणी करतील। त्यानंतर कोणते प्रश्न चुकलेले आहेत, कोणते बरोबर आहेत, ते कशाप्रकारे बरोबर आहेत ते सुद्धा ते स्पष्ट करून तुम्हाला सांगतील कशाप्रकारे चूक आहे। आणि त्यानंतर फायनल आन्सर की म्हणले तर 28, 29, 30 किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात फायनल आन्सर की लागून जाईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही सर्व प्रक्रिया घडेल। तसंच नियुक्तीचं म्हटलं तर 15 जानेवारीच्या नंतरच नियुक्ती विद्यार्थ्यांना भेटेल, त्यापूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेरिट लिस्ट, तर या सर्व प्रक्रिया घडू शकत आहे। आणि साधारणतः तरी 9 तारखेपर्यंत तलाठी भरती, वनरक्षक भरतीवर स्टे आहेत। 9 तारखेनंतर शासनसुद्धा भरती प्रक्रियेच्या निकालाला वेग देणार असून सर्व भरती प्रक्रियेचा निकाल लवकरात लवकर लावला जाईल आणि जो PSA अंतर्गत जो प्रश्न आहेत तो सुद्धा मिटवला जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र, गट ड च्या निकालापूर्वी जर तलाठी भरतीचा निकाल जर लागला, वनरक्षक लागला, त्यानंतर जे इतर विभागाचे निकाल रखडले आहेत ते जर लागले तर 100% गट ड च्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि कमी मार्कवाल्यांना सुद्धा त्याचं काम होण्याची शक्यता राहील। तसंच विद्यार्थी मित्र, ही परीक्षा पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी विभागातील अधिकारी व TCS यांच्या प्रतिनिधीशी वेळोवेळी बैठक घेऊन भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबीचा आढावा घेतला आहे। या भरती प्रक्रियेमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल।